सो हाय एव्हरीवन, कशात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. मित्रांनो, आजचा टॉपिक खूप जास्त इम्पोर्टंट आहे. कारण की सगळ्यांना ह्याच्याबद्दल एवढे सारे क्वेशन्स आहेत ना, की बास रे बास. आता काही न्यूज येतात बघा मार्केटमध्ये, की बाबा जे पण क्रिप्टो प्लॅटफॉर्म्स आहेत इंडियामध्ये, त्याच्यामध्ये थोडी गडबड झाली आहे. मनी लॉन्ड्रिंगमध्ये अडकलेले आहेत ते आणि बहुतेक ते प्लॅटफॉर्म्स पण बंद पडणार आहेत वगैरे, वगैरे. भरपूर साऱ्या अशा हजारो गोष्टी. आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी काय केलं, की जे फॉरेक्सचे जे ब्रोकर्स होते ना, त्याच्याबद्दल पण व्हिडिओज काही लोकांनी बनवले. की 45,000 लोकांवरती केस झालेले आहेत आणि हे झालंय, ते झालंय, सायबर क्राईमनी असं झालंय, तसं झालंय आणि आता तुम्ही अडकणार आहात, तुम्ही लवकरात लवकर ट्रेडिंग बंद करा वगैरे, वगैरे. असे भरपूर सारे क्वेशन्स आहेत आणि तुम्हाला सांगतो हे वन स्टॉप सोल्युशन आहे. म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टींचे आन्सर्स भेटतील. ॲक्चुअली नक्की हे काय असतं, कसं असतं आणि ह्याच्याबद्दल जेवढे पण क्वेशन्स, जेवढे पण डाउट्स तुमच्या मनामध्ये असतील ना, सगळे क्लिअर होतील, की आता नक्की काय झालंय, मार्केटमध्ये एवढे प्रॉब्लेम्स का आहेत किंवा क्रिप्टो मार्केट नक्की बंद होणार आहे का? प्लॅटफॉर्म्स बंद होणार आहेत का? दुसरी गोष्ट म्हणजे फॉरेक्स ट्रेडिंग लीगल आहे का? फॉरेक्स ट्रेडिंग कशाप्रकारे केली जाते? सगळं काही ओके. सो जेवढ्या कमी वेळात पॉसिबल आहे तेवढ्या कमी वेळात सांगण्याचा मी प्रयत्न करेन. सो जास्ती वेळ नाही घालवत आणि मुद्द्यातच हात घालतो आणि मी तुम्हाला सांगतो क्रिप्टो आणि फॉरेक्स ट्रेडिंग करायचे ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मस्ट आहे, मस्ट. हा व्हिडिओ बघणं तुमच्यासाठी खूप जास्ती गरजेचं आहे आणि तुमचे जे पण मित्र क्रिप्टो आणि फॉरेक्स ट्रेडिंग करतात आणि काही पण बोलतात ना, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. कारण ह्याच्यामध्ये सगळं नॉलेज आपण शेअर करतोय, जे की त्यांना असणं गरजेचं आहे. ओके. सो जास्त वेळ नाही घालवत. चला स्क्रीनवरती बघूया, सुरुवात करूया. ओके. सो सगळ्यात पहिलं मित्रांनो लक्षात ठेवा, जे पण आता आपण क्रिप्टो ट्रेडिंग करतो इंडियामध्ये, तर तुम्हाला माहिती आहे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, जे ब्रोकर्स आहेत, ते एफ-आय-यू रजिस्टर्ड आहेत, आहे ना. आपण भरपूर वेळा ऐकतो. आय-यूचा लाँग फॉर्म काय? एफ-आय-यू म्हणजे काय? फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट. ओके. आता जेव्हा पण आपण एखाद्या एफ-आय-यू रजिस्टर्ड प्लॅटफॉर्मवरती, क्रिप्टो प्लॅटफॉर्मवरती किंवा काय आपण ट्रेड जेव्हा करतो, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, की आपण लीगल ट्रेडिंग करतोय. लीगल ओके. आपण कुठल्याही प्रकारची इल्लीगल ॲक्टिव्हिटी करत नाहीये. म्हणजे तुम्ही सेफ ट्रेडिंग करताय इंडियामध्ये. पहिली गोष्ट ही समजून घ्या. ओके. एफ-आय-यू रजिस्ट्रेशन जर जे पण प्लॅटफॉर्म्स आहेत, म्हणजे तुम्हाला एक ऑथॉरिटी आहे इथं ट्रेड करायची आणि त्यांना पण ऑथॉरिटी आहे ट्रेडिंग करून द्यायची. ओके. लिव्हरेज द्यायची सुद्धा ऑथॉरिटी आहे त्यांच्याकडे. मग नक्की ॲक्चुअली आता प्रॉब्लेम नक्की झालेत काय? एफ-आय-यू रजिस्ट्रेशनच जे आहेत, ते प्लॅटफॉर्म आहेत, 49 प्लॅटफॉर्म्स आहेत. त्याच्याबद्दलच काहीतरी घोटाळा झालाय. तर नक्की प्रॉब्लेम येतोय कुठे किंवा काय प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागणार आहे हे जाणून घेऊया. ओके. तर एफ-आय-यू रजिस्ट्रेशन जे आहे ना मित्रांनो, त्याचा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी बघतोय. तर ही जी आहे ना, ती एक स्ट्राँग रेग्युलेटरी नाहीये. स्ट्राँग रेग्युलेटर नाहीये. म्हणजे थोडक्यात काय, इंडियन मार्केटमध्ये तुम्हाला माहिती आहे, की आपण जेव्हा ट्रेड करतो ना, काही जरी प्रॉब्लेम झाला तर आपल्याला माहिती असतं, की सेबी आहे. म्हणजे कुठलेही फ्रॉड, स्कॅम्स आपल्यासोबत होणार नाही. इव्हन मोठे-मोठे ब्रोकर जेव्हा आपल्यासोबत काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट करतात, कधी-कधी लोकांचे फंड्स वाईप आउट केलेत बघा ब्रोकर्सनी. त्या-त्या टायमिंगला लोकांनी केस करून ते पैसे माघारी मिळवलेले आहेत. म्हणजे तिकडे काय तर एक प्रकारे रेग्युलेशन खूप चांगलं आहे. तर तसं इकडे रेग्युलेशन स्ट्राँग नाहीये. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये काय मी तुम्हाला सांगेन, की ह्याच्यामध्ये ना डेफिनिटली रिस्क इन्व्हॉल्व आहे. ओके. रिस्क इन्व्हॉल्व आहे. रिस्क इन्व्हॉल्व म्हणजे काय थोडक्यात, समजा उद्या ह्याची मनाची तयारी तुमची ठेवा, की उद्या काही पण होऊ शकतं. म्हणजे तुमचे जे फंड्स आहेत ते 100% सेफ नाहीयेत. तुम्ही लीगल डेफिनिटली गोष्ट करताय, पण तुमचे फंड्स जे आहेत ते 100% सेफ नाहीये. ओके. मी हे का सांगतोय तुम्हाला, भीती नाही दाखवत आहे, पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे ह्याचं मीनिंग काय होतं, की असे एवढेच फंड ह्याच्यामध्ये टाका, की जेवढे तुम्ही बेअर करू शकता. समजा उद्या काही झालं तरी. समजा तुम्ही तुमची पूर्ण आयुष्याची मेहनतच ह्याच्यामध्ये जर टाकत असाल आणि उद्या काही जर का प्रॉब्लेम झाला, म्हणजे प्लॅटफॉर्म्स बंद पडले. आता भरपूर लोकं म्हणतील, "सर असं कसं बंद पडेल? रेग्युलेशन आहे हे आहे, ते आहे." हे बघा, सगळे बिझनेस चांगलेच चालवत असतात जोपर्यंत ते बंद नाही होत, जोपर्यंत ते स्कॅम नाही करत. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तुमची मनाची तयारी ठेवा, की उद्या जर काही झालं तर बाबा ठीक आहे, मी ₹20,000-30,000 होते माझ्या त्या अकाउंटला, दॅट्स इट. ओके, माझे ते पैसे गेलेले आहेत. पण असं नको व्हायला, की मी अरे, माझ्या आयुष्याची पूर्ण कमाई त्याच्यामध्ये 10-20 लाख टाकले होते आणि सगळं ते प्लॅटफॉर्म रातोरात गायब झालं आणि असं झालं, तसं झालं. ही ही मनाची तयारी पहिलेच ठेवा. मी हे का सांगतोय? पहिलं तर हे समजून घ्या, की एफ-आय-यू रजिस्ट्रेशन म्हणजे इंडियामध्ये लीगल आहे, पण स्ट्राँग रेग्युलेशन नाहीये. त्याच्यामुळे उद्या काही जर गडबड झाली, तर तुम्ही प्रॉब्लेममध्ये नको यायला. हे मी का सांगतोय? कारण की तुम्हाला प्रॉब्लेम्स नको फेस करायला म्हणून सांगतोय. ओके. सो आता ह्याच्यावरती ना सोल्युशन्स काय आहेत ना, सोल्युशन पण जाणून घेऊया आणि आता मार्केटमध्ये प्रॉब्लेम नक्की क्रिएट काय झालेत नक्की, ते पण जाणून घेऊया. सोल्युशन हे आहे मित्रांनो, की तुम्हाला ना एक वेल नोन, म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ट्रस्टेड ब्रोकर चूज करायला पाहिजे. ट्रस्टेड ब्रोकर हे असणं खूप जास्ती महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. तर मी तुम्हाला इथं सजेस्ट करेन मित्रांनो, की बाबा
पहिली गोष्ट म्हणजे मी डेल्टा खूप पहिल्यापासून आपल्या सगळ्यांना माहिती आहे डेल्टा इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात पहिल्यापासून होता. क्रिप्टो प्लॅटफॉर्ममध्ये सगळ्यात जास्त सुरुवात जी केली होती डेल्टा इंडियाने केली होती आणि ह्यांचे अल्गोज अवेलेबल आहेत, एपीआय अवेलेबल आहे. एक स्ट्राँग म्हणतात ना, की एक स्ट्राँग बिझनेस आहे यांचा. तो याच्यामुळे शक्यता खूप कमी आहे, की यांच्यासोबत अशा काही गोष्टी घडायच्या. सो मी म्हणतो इंडस्ट्रीमध्ये जो बेस्ट आहे तो सिलेक्ट करा आणि तुम्ही आता म्हणता, की सर ह्याच्यामध्ये चार्जेस वगैरे जास्त आहेत. यार बेअर करावं लागणार थोडंफार गोष्टी ओके. चार्जेस जरी जास्त असले, तुम्हाला बाबा लीगल ॲक्टिव्हिटी करायची, लीगल ट्रेडिंग करायचे, लिव्हरेज चांगलं पाहिजे, तर तुम्हाला डेल्टा इंडियाला सिलेक्ट करावं लागेल, चूज करावं लागेल. ओके. लिंक्स वगैरे तुम्हाला दिल्या जातील डोंट वरी. पण त्याच्या आधी गोष्टी काही समजून घ्या, ज्या की इम्पोर्टंट खूप जास्ती आहेत. ओके. आता आपण या ठिकाणी बघितलं, की सोल्युशन. पण आता नक्की एफ-आय-यू रजिस्टर जे प्लॅटफॉर्म्स आहेत मार्केटमध्ये, त्यांच्यासोबत प्रॉब्लेम काय झालाय आणि डेल्टा इंडिया आम्ही तुम्हाला इथं नाव का सांगितलं, ह्याचं रिझन मी तुम्हाला सांगतोय. ह्याचं रिझन तुम्हाला कोण सांगणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो. ओके. जे पण एफ-आय-यू रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत आता. सिंपल गोष्ट आहे. ओके. काही प्लॅटफॉर्म्स आहेत म्हणजे समजा हा ए ग्रुप आहे आणि हा बी ग्रुप आहे. तर ए ग्रुपवाले जे प्लॅटफॉर्म्स आहेत, ते काय करतात, जे डिपॉझिट आणि विथड्रॉ जे आहेत ना, ते तुम्ही आय-एन-आरमध्ये करू शकतात. इंडियन रुपीजमध्ये. म्हणजे इंडियन रुपीज म्हणजे काय? तर यू-पी-आयने तुम्ही पैसे सेंड करता. Google Pay, PhonePe किंवा नेट बँकिंगनी करताय. बरोबर ना? नेट बँकिंग. मग जेव्हा नेट बँकिंगनी करताय म्हणजे तुमच्या बँकेतून पैसे कट होतात. पण जेव्हा बीवाला ग्रुप आहे, हा बी ग्रुप जो आहे ना, तो काय करतोय, तो यू-एस-डी-टीने सेल बाय करायला तुम्हाला अलाऊ करतोय. मग यू-एस-डी-टीने जेव्हा सेल बाय करायला अलाऊ करतो ना, तर गव्हर्नमेंट ह्याला ट्रॅक नाही करू शकत. गव्हर्नमेंट ह्याला ट्रॅक नाही करू शकत. आता यू-पी-आयने पैसे डिडक्ट झाले तुमचे. ऑब्व्हियसली गव्हर्नमेंट ट्रॅक करू शकतंय. पैसे कुठे गेलेत? हां, पैसे कुठे गेलेत? तर एफ-आय-यू रजिस्टर प्लॅटफॉर्मला गेलेत. विथड्रॉ केले तर परत यू-पी-आयला येतात. म्हणजे गव्हर्नमेंट ट्रॅक करू शकतंय. पण इकडे गव्हर्नमेंट ट्रॅक नाही करू शकत. गव्हर्नमेंट काय म्हणते, "अरे तुम्ही काय चाललंय नक्की तुमचं? नक्की काय कसल्या प्रकारचा गोंधळ तुम्ही घातलाय? आम्ही कसल्या प्रकारचं ट्रेडिंग नक्की लोकांना करवताय?" तर त्याच्यामुळे ना जो प्रॉब्लेम क्रिएट झालाय ना, तो ग्रुप बी बद्दल झालाय. आणि तुमच्या माहितीसाठी परत एकदा सांगतो मी, जो डेल्टाचा जो प्लॅटफॉर्म आहे राइट नाऊ, डेल्टा इंडियाचा जो प्लॅटफॉर्म आहे, तो यू-पी-आयने ट्रान्झॅक्शन करतो. तुम्हाला माहिती आहे कुठल्या प्रकारचे यू-एस-डी-टी वगैरे सेल तिकडे होत नाही किंवा क्रिप्टो ट्रान्झॅक्शन होत नाही. सो दॅट्स व्हाय म्हणून तो लीगल प्लॅटफॉर्म पण मी मानतो. सो एफ-आय-यू जे रजिस्ट्रेशन आहे किंवा एफ-आय-यू जे रेग्युलेटरी आहे, यांचं नक्की ॲक्चुअली मार्केटमध्ये काम नक्की काय आहे, हे समजून घ्या. म्हणजे तुम्हाला हे समजेल, की मी हे का सगळं बोलतोय. एफ-आय-यूचं काम हे नाही, की क्लायंट्सना सेफ्टी देणं किंवा त्यांचे ट्रान्झॅक्शन चेक करणं हे नाहीये. फक्त हेच काम करतं ते, की तुमची के-वाय-सी स्मूथ करणं, के-वाय-सी चांगली व्हावी. तुमचे ट्रान्झॅक्शन जे आहेत, ओके ट्रान्झॅक्शन्स ते व्यवस्थित व्हावे. ट्रान्झॅक्शन्स म्हणजे कुठले? पे इन आणि पे आउटचे. बाकी ट्रान्झॅक्शन्स नाही. ट्रेडचे ट्रान्झॅक्शन ते चेक करत नाही. ओके. सो के-वाय-सी करणं, ट्रान्झॅक्शन स्मूथ करणं, पे इन, पे आउटला इश्यू न येऊन देणं, की क्रिप्टो ट्रेडिंग इंडियामध्ये अलाऊ करणं विथ हायर लिव्हरेज. ओके. हायर लिव्हरेज. ओके. आय होप की तुम्हाला आता एकदम क्लिअर झालं असेल ना, की एफ-आय-यू रजिस्ट्रेशन म्हणजे काय असतं. तर आणि ह्याच्यामध्ये कुठल्या फ्रेमवर्कमध्ये आपण येतो आणि किती हे सेफ आहे. तर मित्रांनो हे झालं आपलं आता क्रिप्टोबद्दलचं. आता फॉरेक्सबद्दलचं थोडक्यात सांगतो आणि मग त्याच्यानंतर गोष्टी क्लिअर होतील. आता फॉरेक्सबद्दलचे पण भरपूर सारे डाउट्स आहेत. ते पण तुमचे सगळेच्या सगळे क्लिअर होतील. ओके. सो आता या ठिकाणी आपण बघतोय फॉरेक्स. तर पहिली गोष्ट समजून घ्या मित्रांनो, फॉरेक्स जे आहे ते इंडियामध्ये लीगल बिलकुलच नाहीये. ओके. 100% इल्लीगल आहे. ओके. पण मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये कसं करायचं, ज्यांना फॉरेक्स ट्रेडिंग करायचे, कसं केलं जातं? तर एक चांगला ओके वेल नोन म्हणजे ट्रस्टेड ब्रोकर हवा आहे. ट्रस्टेड ब्रोकर हवा आहे म्हणजे काय? ट्रस्टेडचं मीनिंग काय असतं ते भरपूर मी कव्हर केलं आधी सुद्धा. पण त्यातल्या त्यात मी तुम्हाला सांगेन ट्रस्टेड म्हणजे एक वेल नोन ब्रोकर पाहिजे, जो इंडस्ट्रीमध्ये खूप वर्षांपासून आहे आणि तो आपले पे इन, पे आउट अडवणार नाहीये. इंडियामध्ये भरपूर लोकल ब्रोकर आहेत. कुठलाही लोकल ब्रोकर कधीही ट्रेड करायचा नाही. तो कधीही तुम्हाला आउट करू शकतो गेममधून. परत एकदा तुम्हाला सांगतो, की इंडियामध्ये फॉरेक्स ट्रेडिंग जर इल्लीगल आहे, तर आपण ह्याला कसं लीगल पद्धतीने करू शकतो ना, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि त्याच्यासोबतच घाबरायची गरज नाहीये. भरपूर लोकांना फॉरेक्स ट्रेडिंग करायला आवडतं आणि मार्केट पण खूप चांगलं आहे. तर ते कसं ट्रेड करायचं हे आज आपण बघतोय. ओके, राईट? तर त्याच्यामुळे ना, एक पहिली गोष्ट मी तुम्हाला काय सांगितलं, पहिला पॉइंट जो होता, की बाबा एक ट्रस्टेड ब्रोकर असणं गरजेचं आहे. ओके. ट्रस्टेड ब्रोकर असणं गरजेचं आहे. त्याच्यासोबतच पे इन, पे आउट जे आहेत ना, ते स्मूथ व्हायला पाहिजेत. पे इन, पे आउटला इश्यू येतात. पे इन, पे आउट जे आहेत ना, ते आपले स्मूथ झाले पाहिजेत. ओके, स्मूथ झाले पाहिजेत. आता इंडियामध्ये जेव्हा पण आपण म्हणतो, की फॉरेक्स ट्रेडिंग इल्लीगल आहे. तर आपलं जे गव्हर्नमेंट काय बोलतं, की तुम्ही कुठल्याही फॉरेक्स कंपनीला पैसे पाठवायचे नाहीत. फॉरेक्स कंपनीसोबत
ट्रान्झॅक्शन करायचं नाही. ओके, ट्रान्झॅक्शन करायचं नाही. सो फॉरेक्स कंपनीसोबत कुठल्याही कंपनीसोबत आपण ट्रान्झॅक्शन करू शकत नाही. मग हे एवढे जे ब्रोकर इंडियामध्ये ट्रान्झॅक्शन करतात किंवा पैसे पाठवतात करतात, हे कसं करतात? तर मित्रांनो ह्याने काय केलंय माहिती आहे का? थर्ड पार्टी वेंडर्स काय घेतलेले आहेत, म्हणजे समजा एक्झाम्पलसाठी घ्या, की एक फूड स्टॉलवाला आहे, फूड स्टॉलवाला ओके, समथिंग फूड स्टॉल. त्याचं नाव आहे तुषार फूड स्टॉल. ओके. तर ह्यांनी हायर केलेत. अशा कंपन्या बनवल्यात इंडियामध्ये. मग आपण जेव्हा आपण पैसे पे इन करतो, यू-पी-आयने पैसे ट्रान्झॅक्शन केले, आपण ₹3000 जेव्हा ॲड करतो की नाही, तेव्हा ₹3000 ते तुषार फूड स्टॉलला जातात. आणि तुषार फूड स्टॉल काय सांगतं, जो ब्रोकर एक्स-वाय-झेड ब्रोकर असेल, त्याला सांगतं की बाबा ह्या-ह्या माणसाचा, म्हणजे समजा इथून अभि ह्या पोराने पेमेंट केलंय, तर अभिचं पेमेंट आम्हाला आलेलं आहे ₹3000 आणि मग तुमच्या फॉरेक्सच्या अकाउंटला हे रिफ्लेक्ट होतात. तुम्ही इथं इल्लीगल कुठली गोष्ट केली नाही. तुम्ही काय केलं, एका इंडियन कंपनीलाच पैसे पाठवलेत आणि ते पैसे तुम्हाला ट्रान्झॅक्शन झालेलं आहे कंप्लीट फॉरेक्स कंपनीसोबत. जेव्हा पण तुम्ही पे आउट करता, पे आउट घेता, पैसे ट्रान्सफर करायचे असतात तुम्हाला, सेम तसंच होतं मित्रांनो. तुम्हाला पैसे कुठली फॉरेक्स कंपनी पाठवत नाही. तर असाच कुठलातरी वेंडर असतो. तर समजा तुषार असेल किंवा दुसरा असेल, तोच तुम्हाला पैसे रिटर्न करणार. सो तुमचे जे ट्रान्झॅक्शन्स असतात ते इंडियन कंपनीसोबत होतात. सो त्याच्यामुळे तुम्ही कुठली लॉ ब्रेक नाही करत किंवा तुम्ही कुठली इल्लीगल गोष्ट ह्याच्यामध्ये तरी करत नाही. प्रॉब्लेम कुठे येऊ शकतो मी तुम्हाला सांगतो. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम नक्की आहे कुठे? इथे बघा. इकडे लक्ष द्या आता. प्रॉब्लेम हा होतो कधी-कधी, की समजा फॉर एक्झाम्पल हा जो तुषार फूड स्टॉल आहे. तुषार. तुषारने काहीतरी फ्रॉड केला असेल समजा फॉर एक्झाम्पल. तर तुषारने फ्रॉड केला आणि तुषार जेव्हा तुम्हाला पैसे सेंड करतो ₹3000 तेव्हा जेव्हा तुषारवरती केस झालेली असते सायबर क्राईममध्ये किंवा काय, तर त्या टायमिंगला जेव्हा ₹3000 तुम्हाला येतात ना, तर ते पैसे आपले लीनला जातात. ओके. तुम्हाला माहिती आहे अकाउंटला येत नाहीत पैसे, अडकतात. तर ते का अडकतात? बिकॉज तुषारने फ्रॉड केलंय. आता ही रेअर केस असते, की फ्रॉड होणं आणि ते पैसे अडकणं रेअर केस आहे. म्हणजे असं पकडा, की 10,000त एखाद्याचा नंबर लागू शकतो. सो याप्रमाणे आहे. हे पण गरजेचं आहे. पण ह्याच्यामुळे काही घाबरायची गरज आहे का? नाहीये. ह्याच्यामध्ये घाबरायची गरज नाहीये. तुम्ही या प्रकारे ट्रान्झॅक्शन करू शकता आणि या प्रकारे ट्रान्झॅक्शन सगळे फॉरेक्सचे होतात. आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे मित्रांनो, मी तुम्हाला ना पूर्णपणे हेच सांगेन. सो फॉरेक्स ट्रेडिंग लीगल स्वरूपात कसं करायचं ना, हे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. ओके. लीगल स्वरूपात करण्यासाठी मित्रांनो काय करायचंय? पैसे जे आहेत तुम्हाला पे इन करायचंय. ओके. बाय क्रिप्टो प्लॅटफॉर्म. ओके. पे इन करायचे बाय क्रिप्टो प्लॅटफॉर्म आणि विथड्रॉ पण तुम्हाला घ्यायचंय बाय क्रिप्टो प्लॅटफॉर्म्स. ओके. विथड्रॉ सुद्धा तसेच घ्यायचे आहेत. मग जेव्हा तुम्ही विथड्रॉ घेता, तुम्ही 30% टॅक्स भरता गव्हर्नमेंटला. दॅट्स इट आणि संपला. जेव्हा पण तुम्ही क्रिप्टोमधनं विथड्रॉ घेता आणि 30% टॅक्स गव्हर्नमेंटला पे करता, तुम्ही 100% आता लीगल झाला मित्रांनो. तुमचे पैसे एकदम व्हाईट मनी झाला. कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम तुमच्या लाईफमध्ये क्रिएट होणार नाही. ह्याच्यामध्ये अजून एक वे आहे, सेकंड वे आहे. ओके. सेकंडवाला तो जो वे आहे, तो आहे USDT तुम्ही सेल बाय करू शकता. पण त्याच्याबद्दल इथं मी डिस्कस जास्ती करू शकत नाही. आपल्या ग्रुपवरती मी जास्ती डिस्कस करेन ह्याच्याबद्दल. ग्रुपमध्ये तुम्हाला माहिती देईन. तो पण एक सेफ वे मानला जातो आणि त्यांनी तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता आणि कुठल्या प्रकारचं तुम्हाला टॅक्स सुद्धा लागणार नाही आणि एक सेफ मेथड आहे आणि ट्रान्झॅक्शन पण एकदम स्मूथ होतं. ओके. याप्रमाणे पण वे आहे. पण इथे न सांगता मी ग्रुपवरती सांगेन. तुम्हाला मी पहिलीच गोष्ट सांगतो, इंडियामध्ये भरपूर लोकं फॉरेक्स ट्रेडिंग करतात. सो आपण काही स्वतः एकमेवच नाहीये जो फॉरेक्स ट्रेडिंग करतोय. भरपूर लोकं तुम्हाला माहिती आहे लाईव्ह स्ट्रीम पण करतायत. भरपूर लोकं फॉरेक्स ट्रेडिंग करतात. आपण तर लेट आलो याच्यामध्ये. सो अपॉर्च्युनिटी सोडायची गरज नाही. अपॉर्च्युनिटी घेऊ शकतात. मित्रांनो, मी तुम्हाला पहिलीच गोष्ट क्लिअर करतो, की नॉलेज घेणं गरजेचं आहे. तर ज्या लोकांचे अकाउंट्स आपल्या रेफरल थ्रू असतील ना, त्यांना आपण फ्री क्लास घेतो, फ्री शिकवतो. ओके. फ्री क्लासेस असतील फॉरेक्स आणि क्रिप्टोचे. त्याच्यानंतर त्यांना पेमेंटचं काय असतं बाबा, पेमेंट कसे करायचे, लीगल स्वरूपात पेमेंट कसे करायचे, हे पण शिकवलं जातं. ओके. सो तिसरी गोष्ट मित्रांनो ही आहे, की ह्याच्यामध्ये काय आहे, की पे इन, पे आउटला कधी-कधी इश्यू येतात. तर त्या टायमिंगला तुम्हाला एका सपोर्टची गरज असते. कारण की तुम्ही कंपनीला मेल केला, काय केला, तुम्ही किती प्रयत्न करणार आणि पेमेंट जर नाही झाले, डिलिव्हर नाही झाले, पे इन नाही झाले, पे आउट नाही झाले, त्या केसमध्ये आम्ही तुम्हाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न इथं करत असतो. सो दॅट्स वाय हे पण खूप जास्ती महत्त्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे. सो चौथी गोष्ट मित्रांनो, तुम्हाला ग्रुपमध्ये आपले व्ही-आय-पी ग्रुप आपण बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एनालिसिस शेअर केलं जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही ते एनालिसिस बघून थोडा स्टडी करू शकता आणि बाकीच्या गोष्टी डेफिनेटली. ओके. त्याच्यानंतर फिफ्थ जी गोष्ट आहे ती पेंडिंग आहे, पण ती गोष्ट लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करणार आहे आपण. तर आपले अल्गोज पण लवकरात लवकर येणार आहेत. ज्यांचे पण अकाउंट्स आपल्या रेफरल थ्रू आहेत, त्यांच्यासाठी आपण अल्गोज पण आणणार आहे मित्रांनो. ओके. सो आता सिंपल गोष्ट ही आहे बघा, तुम्ही जेव्हा पण कुठले-कुठले ब्रोकर आता आपण सजेस्ट केले, तर पहिला ब्रोकर जो सजेस्ट केला तो डेल्टा इंडिया केला. सो डेल्टा इंडियाचा अकाउंट ओपन करताना आपला जो पार्टनर कोड आहे तो आहे TMT1. ओके. हा पार्टनर कोड न चुकता टाकायचा, तुम्ही अकाउंट ओपन करू शकता किंवा ग्रुपमध्ये पण लिंक दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक टाकतोय. अकाउंट त्याच लिंकवरनं न चुकता ओपन करा. त्याच्यासोबत फॉरेक्स कुठला बेस्ट ब्रोकर मी मानतो, तर या ठिकाणी आपण एक्सएमला कन्सिडर करू. कारण की एक्सएम वन ऑफ द बेस्ट फॉरेक्स ब्रोकर आहे. 15 वर्ष झालं मार्केटमध्ये आहे. पे इनला, पे आउटला आत्तापर्यंत तरी काही इश्यू नाही आहेत. म्हणजे एक चांगला वेल नोन ब्रोकर आहे
आणि मला ह्याच्यावरती थोडासा जास्ती ट्रस्ट आहे. सो मी हा सजेस्ट तुम्हाला करेन आणि ह्याच्यामध्ये आपला जो पार्टनर कोड आहे तो आहे TMT92. हा जो पार्टनर कोड आहे ना, न चुकता टाका. पहिल्याच पेजवरती असतो आणि लिंक ज्या आहेत दोन्हीच्या दोन्ही त्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण बघायला भेटतील आणि ग्रुपमध्ये पण लिंक दिलेल्या आहेत. सो या लिंक थ्रू अकाउंट्स ओपन करून घ्या मित्रांनो. आता हे बघा, हा पब्लिक व्हिडिओ आहे. भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला ओपनली डिस्कस करता येत नाही. पण ग्रुपमध्ये आपण भरपूर साऱ्या गोष्टी डिस्कस करणार आहे. जेव्हा पण तुम्ही आपला प्रीमियम मेंबर बनताल म्हणजे अकाउंट्स ओपन करताल आणि त्याच्यानंतर मग जेव्हा डिस्कशन होईल ना, थोडंसं डिफरंट डिस्कशन होईल. त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या तुम्हाला इन्साईट्स अजून दिल्या जातील, जे की खूप जास्ती महत्त्वाचे आहेत. तुम्हाला सगळं शिकवलं जाईल. फॉरेक्स ट्रेडिंग काय, क्रिप्टो ट्रेडिंग काय, ह्याचे क्लासेस सुद्धा फ्रीमध्ये घेतले जातील. त्यासोबत तुम्हाला म्हटलं ना, एनालिसिसचा ग्रुप असणार आहे. परत अल्गोज पण येणार आहेत. ते पण तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आणले जातील. याप्रमाणे पूर्ण प्रोसिजर आहे, तुम्ही करून घ्या आणि आय होप की तुमचे जे पण डोक्यामधले डाउट्स आहेत, क्रिप्टो ट्रेडिंगला घेऊन किंवा फॉरेक्स ट्रेडिंगला घेऊन सगळे तुमचे डाउट्स क्लिअर झाले असतील. ओके. सो आता चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो. चला बाय बाय. जय महाराष्ट्र.